सरकारी स्वस्त धान्य दुकानामध्ये धान्याचा पुरवठा झाल्यावर सुद्धा तांत्रिक अडचणींमुळे वितरण धीम्या गतीने सुरू आहे। सरकारकडून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून निशुल्क धान्याचं वितरण केलं जातं। त्यासाठी या दुकानांना सरकारकडून महिन्याच्या सुरुवातीलाच आवश्यक धान्याचा पुरवठा केला जातो। डिसेंबरमध्ये सुद्धा हा पुरवठा वेळेवरती झाला, पण 10 डिसेंबरपर्यंत पुरवठा झालेल्या धान्याची नोंद ई-पॉस यंत्रामध्ये झालेली नाही। स्वस्तात धान्य उपलब्ध व्हावे यासाठी रेशनच्या दुकानातून धान्य वितरित करण्यात येतं। गेल्या काही दिवसांपासून जे आहे ते रेशनचं धान्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये उपलब्ध झालेलं होतं, मात्र टेक्निकल प्रॉब्लेम होता, ज्यामध्ये सध्या आपल्याला पॉस मशीनचा वापर करण्यात येतो आणि त्यावर थंब केल्याशिवाय, इम्प्रेशन केल्याशिवाय ग्राहकांना किंवा नागरिकांना जे आहे ते स्वस्त धान्य उपलब्ध मिळत नाही। आता ही मशीन सुरू झालेली आहे, मात्र सध्या जे चित्र आहे ते मोठ्या प्रमाणात इथे खोळंबा होत असल्याचं दिसून येते। कारण एका ग्राहकांना जेवढा वेळ लागतो त्यासाठी तासनतास उभं राहावं लागत आहे। आपल्यासोबत आहेत रेशन दुकानदार संघाचे सचिव आहेत रितेश अग्रवाल। रितेशजी, काय सांगाल, नेमका सध्याची परिस्थिति काय है, एवढं सांगा। सब परिस्थिति ऐसी है, हर महीने लगभग मशीन 2 या 3 तारीख को चालू हो जाती है। ये महीने 10 तारीख से शुरू हुई। क्या हुई, ये नई शुरू होने से ज़्यादा अच्छा है। इतनी तकलीफ दे रही है, एक ग्राहक को जहाँ हमको 1 से 1.5 मिनट लगता या 20-20 मिनट लग रहा है। हमने ऊपर बात की है तो साहब का कहना है अपडेशन चल रहा है इस विषय पर। एवढी रांग लागते, मग रोज जो असतो नागरिकांचा किंवा ग्राहकांचा तो तुमच्याच वो बिल्कुल हम पे ही निकलता है। कुछ समझदार ग्राहक रहे वो समझ जाते हैं कि इसमें दोष दुकानदार का नहीं है, लेकिन कई अपने काम धंधे में व्यस्तता के चलते यहाँ गाली गलौज या अभद्र भाषा का वापर भी करते हैं। तर आपण पाहतोय की ही पॉस जो मशीन आहे, पीओएस मशीन, ती फार खोळंबा करते, वेळ घेते आणि त्यामुळे जे आहे ते एकच रेशनच्या दुकानाबाहेर आहे ते रांग लागल्याचं आपल्याला चित्र दिसतंय। या लवकर मशीनी कशा सुरळीत सुरू होतील याकडे देखील आता सरकारने, विभागाने आणि अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।